श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 1 मे 2026 रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. उद्याचा योग खूप छान आहे. म्हणजेच उद्या बुद्ध पौर्णिमा देखील आहे आणि शुक्रवार सुद्धा आहे. शुक्रवार आणि मंगळवार आपल्या कुलदेवीचा कुलस्वामिनीचा वार आहे. या दिवशी आपण आपल्या कुलस्वामिनीची उपासना आणि आराधना करत असतो. पण याच दिवशी पौर्णिमा देखील आहे. पौर्णिमेला कुलदेवीची विशेष अशी पूजा, उपासना, सेवा केली की मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तसेच आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचा कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. हा दिवस आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कुलदेवीची सेवा आणि समृद्धीसाठी आपण काही उपाय, सेवा नक्कीच या पौर्णिमेच्या दिवशी करू शकतात. तर उद्या पौर्णिमा आहे, योग खूप छान आहे. तर आपल्या कुलदेवीची नक्कीच ही सेवा करा. नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. घरातल्या सर्व अडथळे दूर होतील आणि आपलं दारिद्र्य सुद्धा नष्ट होण्यास आपल्याला मदत होईल. कारण कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं असणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली कुलदेवी आपल्याला माहिती असणं तितकंच देखील महत्त्वाचं आहे. जर तुमची कुलदेवी आई तुळजापूरची तुळजाभवानी असेल, कुलस्वामिनी असेल, तर तुम्ही उद्या आई तुळजापूरचा टाक सुद्धा तुमच्या घरामध्ये असणं खरंच महत्त्वाचं आहे. आपल्या कुलदेवीची सेवा करत असताना कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीचा टाक आपल्या देवघरामध्ये असावा. नित्यसेवा दररोज आपल्या कुलस्वामिनीची करावी. तर उद्या कुलस्वामिनीच्या टाकावर उद्या सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं आणि कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवरती अभिषेक नक्की करावा. तिला प्रिय असणारे फूल, शक्यतो लाल फूल अर्पण नक्की करावे. कुंकू अर्पण करावे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या कुंकुमार्जन सुद्धा करू शकतात. उद्या कुंकुमार्जन केल्याने, पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्जन केल्याने आपली कुलदेवी नक्कीच प्रसन्न होते. तर उद्या आपला मेन उंबरटा जो आहे तो नक्की स्वच्छ करावा. हळदीचं लेपन उंबरट्यावरती लावावे. छान अशी रांगोळी काढावी. कुंकुमार्जन करत असताना देवीच्या नावाचा जप करत कुंकू नक्की अर्पण करावे. यालाच कुंकुमार्जन असं म्हणत असतात, जे पौर्णिमेला करणं खूप फलदायी मानलं जातं. म्हणून उद्या आवर्जून तुम्ही कुंकुमार्जन करायला विसरू नका. पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप एकतरी माळ नक्की करावे. तसंच श्रीसूक्ताचे पठण देखील केल्यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे ती निघून जाण्यास मदत होते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरावर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्ती नक्कीच होत असते. खरंच तुम्हाला उद्या वेळ असेल ना, तर तुम्ही देवी कवचाचे पठण देखील नक्की करावे, श्रीसूक्त म्हणावे. त्यामुळे घरात खरंच खूप सुख, समृद्धी, भरभराटी तर येतेच, पण समाधान प्राप्ती देखील आपल्याला होते. मन प्रसन्न होते. आपण सेवा करतो, कोणतीही सेवा करा, पण त्या सेवेमध्ये श्रद्धा, विश्वास आणि आपले भावना असणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. तरच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं. उगाच सेवा करताय म्हणजे आपल्या कुलदेवीचा टाक आहे घरामध्ये आणि त्याची कधीच तुम्ही सेवा करत नाही, कधी कुंकुमार्जन करत नाही, कधी कुलस्वामिनीचा म्हणजे कुलदेवीचा मंत्राचा जप करत नसाल किंवा श्रीसूक्ताचे कधी पठण करत नसाल, मेन उंबरटा स्वच्छ करत नसताल, हळदीचं पौर्णिमेला लेपन लावत नसताल, तर तुमच्या घरामध्ये कशी लक्ष्मी माता टिकून राहील किंवा तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद कशा प्रकारे तुमच्यावर राहील. घरात सतत भांडणं होतील, वाद होतील, घरात कधीच मंगल कार्य घडून येणार नाही. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्या हातून नकळत चुकत असतात. आपण कधीच कोणत्याच म्हणजे दिवसाला विशेष असं महत्त्व देत नसतो. पौर्णिमा असो किंवा मंगळवार असो किंवा शुक्रवार असो, ही आपल्या कुलदेवीचे वार आहेत. पौर्णिमेला विशेष सेवा केले की नक्कीच कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते. आपले सर्व घरातले अडचणी ज्या आहेत त्या निघून जाण्यास मदत होते. साक्षात देवी माता आपल्याला आशीर्वाद देते. आपल्या कुळाचे रक्षण करणारी आपली कुलदेवी हीच असते. त्यामुळे उद्या ह्या सेवा नक्की करा. नक्कीच आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होईल. उद्या आपल्या कुलदेवीची आरती नक्की करावी. त्याचबरोबर कुलदेवी समोर तुपाचा दिवा नक्की लावावा, जेणेकरून आपल्या सर्व अडचणी ज्या आहेत ते दूर होण्यास मदत होते. आणखीन एक महत्त्वपूर्ण बघा, नक्कीच ही सुद्धा आवर्जून करा. तर उद्या पौर्णिमा असल्याने भीमसेनी कापराचे 2 तुकडे घ्या आणि ते आपल्या देवघरासमोर नक्की जाळा. यामुळे आपली घरातली सुद्धा नकारात्मक शक्ती जी आहे ती निघून जाण्यास आपल्याला मदत होते आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होते. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, आई राजा उध उध.